हाय फ्रेंड्स, गुड इव्हनिंग, जय महाराष्ट्र मित्रांनो। तर आजचा ब्लॉग आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे जे इथं मुलगा जे बसलेला आहे इथे, तो एक चांगल्या प्रकारे एक आयटम बनवणार आहे, असा चांगला एक पंख्याचा। तर तुम्हाला मी आता थोड्याच वेळात दाखवणार आहे। तर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो। तर असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा तुम्ही सर्वजण। तर आपण लगेच मुलगा जे काय बनवतो त्याला लगेच विचारूया आणि त्यांच्याकडून माहिती घेऊया। चला छोटीशी खेळणी बनवते। माझा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। आणि खेळणी पंख्याची सांगतोय मी आता काय करायचं ते। पहिले आहे ना, एक बॉटल घ्यायची प्लास्टिकची आणि आईस्क्रीम आहे ना, आईस्क्रीमचे दोन ते घ्यायचे काड्या आणि उदबत्ती घ्यायची, अगरबत्ती आणि फेविक्विक लागते आणि माचीस। तर हे अशा 5-6 वस्तू घ्याव्या लागतात। पहिल्यांदा हे ना प्लास्टिकच्या बॉटलला छेद करायचे। तर बघा मित्रांनो, सुंदर अशी छेद केलेलं आहे मी। एवढा छोटे छेद केले आणि वरचं आहे ना मी पहिलेच घेतलंय छेद करून। आणखी हे ना वरून हे काढायचे हे इथून टाकायचं बॉटलीच्या झाकणातून छेद केलेलं आहे ना, इथून दोरा टाकायचे। मी पहिले दोरा बांधून घेतलेले अगरबत्तीला टाकले की मग प्लास्टिक मध्ये दोरा हे टाकायचे प्लास्टिक बॉटल। तर बघा मित्रांनो, तर करण हा एक लहान मुलासाठी छोटीशी एक खेळणी बनवत आहे। तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। तर हा करण जे आहे लहानपणापासून काही ना काही अशी खेळण्याची वस्तू अशा बनवत असतो। तो अशाच नवीन नवीन काहीतरी खेळणी असे बनवत असतो। तर तुम्ही बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत। तर त्यांनी घेतलेला आहे एक प्लास्टिक बॉटल, एक माचीस, एक फेविक्विक आणि आईस्क्रीमच्या 2 काड्या आणि एक अगरबत्तीची काडी घेतलेली आहे बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते। तर पूर्ण साहित्य असं 5-6 साहित्य घेऊन सन्या तुम्ही पण असं घरी चांगली अशा प्रकारे खेळणी तुम्ही बनवू शकता। तर काही त्यात अवघड नाही आहे। व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी अशी चांगली खेळणी घरी बनवून देऊ शकता तुम्ही। झटकन इथं लावायचं लावून झाले आता छेद नाही, छेद मध्ये अगरबत्ती दोरा आहे ना, दोरा काढून घ्यायची। बघा मित्रांनो, कसं तो त्यात दोरा आतमध्ये टाकून सन्या त्या अगरबत्तीला बांधून सन्या आणि वरी जे आईस्क्रीमच्या काड्या लावलेल्या आहेत 2 ते अशा गरगर फिरणार आहेत। जे दोरा बाहेर आणि आत जर केल्यामुळे बघा मी दोरा काढलाय, दोरा काढलाय
बॉटलीच आहे ना वाला इथे इथलं राहते मी काढले आणि त्या दोरी बॉटलीच्या याला बांधून टाकायची. तर बघा मित्रांनो, असे आईस्क्रीमच्या 2 गाड्या लावून सन्या फॅनसारखं असं बनवलेलं आहे, त्याला जोडून सन्या फेविक्विकने. आणि ते बॉटलच्या वर जे बॉटलचं जे झाकण असते त्यांच्यावर आहे ते, त्याला एक छेद आहे असा बारीकसा, आणि आतमध्ये प्लास्टिकच्या बॉटलमध्ये अगरबत्ती आहे, आणि त्याला असं दोरा बांधून तर असं मस्तपैकी अशी खेळणी बनवत आहे. तर बघा मित्रांनो, चांगल्या प्रकारे अशी खेळणी एक बनवून तयार झालेली आहे तुमच्या पुढं. तुम्ही व्हिडिओला काय कट केला नाही काय नाही, तुमच्या पुढं बनवून दाखवलेलं आहे तर या करणने. तर या मुलासाठी तुम्ही एक नक्की लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बघा मस्तपैकी अशी वस्तू बनलेली आहे, बनवून तयार झालेली आहे. बघा कशी फिरते. तुम्ही पण अशीच वस्तू तुमच्या लेकरांसाठी मुलांसाठी अशीच बनवून द्या घरी पण खेळायसाठी, तर त्यांना पण आवडेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही घरी करताना हे बॉटलीचे ना इथलं काढा आणि याला बांधा, नाही तर तुम्ही असंच नाही काढले आणि दोरा असं फिरवले तुम्ही असं बघा असं फिरवले तुमच्या जवळ हे नसतं ते दोरा आहे ना, हे वाला दोरा आहे बघा, दोरा आहे ना हे मधात जाते, मग डबल काढा, डबल ह्याच्यामुळे हे घ्यायचे बॉटलीचं बांधून टाकायचे, किती फिरवलं ना असं बघा मधात जात नाही. असं आहे बरोबर. बघा मित्रांनो, तर ते त्याला त्या अशा त्या झाकणच्या त्या जे गोल्ड रिंग आहे त्याला जर तुम्ही बांधले तर ते दोरा आत जाऊ शकत नाही बघा. तर असं तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही असं मुलांना बनवून देऊ शकता. तर काय सांगशील सर्व मित्रांना तू? आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कमेंट जरूर करा. तर चला मित्रांनो, करणने अशी चांगली वस्तू अशी एक लहान मुलांसाठी खेळणी बनवून तयार केली आहे आणि तुमच्या पुढं फिरून पण दाखवलेली आहे ते कसं फिरते काय नाही ते. तर तुम्ही चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ चला आपण इथंच थांबूया. तर बघा मित्रांनो, तुमच्या पुढं हा छोटीशी एक खेळणी आमच्या करणने बनवून दाखवलेली आहे. तर तुम्ही पण अशी खेळणी तुमच्या मुलाला घरी तुम्ही बनवून देऊ शकता, आणि आवडली तर अशी वस्तू आहे 4-5 आयटम घ्यायचे साहित्य आणि घरीच तुम्ही बनवा. तर मित्रांनो, तुम्हाला आज नवीन वर्षाच्या सर्व मित्रांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा, आणि तुमचं जीवन आनंदाचं आणि भरभराटीचं जावो. तर चला, व्हिडिओ माझे असेच नवनवीन बघत राहा. चला, आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया. परत पुढच्या भागात भेटूया. तोपर्यंत नमस्कार.